उद्धव ठाकरे यांचे डर्टी डझनची यादी मी प्रसिद्ध केली होती. क्षमा मागतो महाराष्ट्राच्या जनतेचे आणि ठाकरे साहेबांचे दोन नावं राहिली होती. मी जी काल 12 नावं वाचली होती, अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, खरं म्हणजे 10 नावं होती. 2 नावं अनिल देशमुख आणि नवाब मलिक तिथे गेले. ते 2 सोडून डर्टी डझन मध्ये राहिलेली 2 नावं म्हणजे एक यशवंत जाधव, त्यांचा पत्नी आमदार यामिनी जाधव परिवार, आणि दुसरं नाव मुंबईचा महापौर किशोरीताई पेडणेकर. या डझनचे डझन लोकांचं घोटाळे सिद्ध झालेले आहेत. कुठे लोकायुक्त मध्ये, कुठे हायकोर्टात, कुठे ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, हे घोटाळे सिद्ध झाले. पुरावे खरे आहेत. ह्या संबंधित पार्टीनी पैकी काही लोकांनी मान्य केलं आहे, काही मान्य करणार. मुंबईच्या महापौरांनी मान्य केलं, त्यांच्या कंपनीने मान्य केलं, आम्ही फोर्जरी केली आहे. एसआरएचे सदनिका ढापले. अशाच पद्धतीने यशवंत जाधव, ज्यांचं नाव काल राहिलं होतं, आज इन्कम टॅक्स विभागाची कार्यवाही सुरू झाली. आपल्या माहितीसाठी गेली वर्षभर आम्ही याचा पाठपुरावा करत होतो. 6 जानेवारीला मी कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स विभाग, ईडी, SFIO आता सगळ्यांची भेटी घेतल्या होत्या. 14 जानेवारीला आणि नंतर वित्तमंत्री पासून आणखीन काहींच्या भेटी झाल्या होत्या. यशवंत जाधवचं उदाहरण हे शिवसेनेसाठी एक आदर्श, आणि म्हणून यशवंत ज्या पद्धतीने यशवंत जाधव मनी लॉन्ड्रिंग करतात, त्या पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांचा परिवार पण त्याच लाईनीवर गेले, अनिल परब पण त्याच लाईनीवर. आपण यशवंत जाधवचं मी उदाहरण महाराष्ट्राच्या जनतेला समजावून सांगू इच्छितो. यामिनी जाधवने आमदारकीसाठी 2019 मध्ये फॉर्म भरलं. जसं उद्धव ठाकरे साहेबांनी मे 2020 मध्ये फॉर्म भरलं होतं. तिथूनच कहाणी सुरू झाली. उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्याची कथा, त्यांनी जे विधान परिषदेसाठी फॉर्म भरलं, त्यात आपली मालमत्ता घोषित केली, त्यात 19 बंगले उद्धव ठाकरे यांनी लपवले. तिथून ही कहाणी सुरू झाली. तसं यशवंत जाधवचा पत्नी यामिनी जाधवने आमदारकीचा फॉर्म भरलं, त्यात त्यांनी कोट्यावधी रुपयाची मालमत्ता लपवली. या संबंधी काही माहिती इन्कम टॅक्स विभागाला मिळाली, काही अतिरिक्त माहिती आमच्यासारख्या ऍक्टिव्हिस्टनी दिली. आता निवडणूक आयोगात संसदेचा एक कायदा आहे, यात फॉर्म भरलं की तुमची मालमत्ताची माहिती द्या, आणि ऑटोमॅटिकली जे पण विधानसभा किंवा पार्लमेंटसाठी उमेदवार बनतात, त्यांचा फॉर्म, त्यांचा एफिडेव्हिट हे ऑटोमॅटिकली इन्कम टॅक्स विभागाकडे जाते. इन्कम टॅक्स विभागाने ते तपासून निवडणूक विभागाला एक रिपोर्ट द्यायचा असतो, आणि त्यांचे इंटरनल कारवाई करायची असते. यामिनी जाधव, यशवंत जाधवच्या प्रकरणात प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड हे एक उदाहरण, तो किस्सा उचलला. कारण की ती कंपनी शेल कंपनी आहे, म्हणजे ज्या कंपनीला अधिकृतरित्या बंद कंपनी घोषित करण्यात आलं होतं, ती कंपनी यशवंत जाधवने त्याच्याद्वारा 15 कोटी रुपये जे महापालिका कॉन्ट्रॅक्टर कडून जे पैसे मिळतात ते रोकड्यामध्ये येतात, गाड्यांमध्ये बॅगा भरून येतात, आणि मग ते त्यांचा जो हवाला ऑपरेटर उदय शंकर महावा
आता बघा, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचा संबंध हे किरीट सोमय्या घोषित नाही करत, यशवंत जाधवने घोषित केला. हा उदय शंकर महावर हे गांधी परिवाराचा पण एंट्री ऑपरेटर आहे, हवाला ऑपरेटर आहे. मी लाईव्ह मध्ये सांगतोय, अधिकृत सांगतोय, सोनिया गांधी परिवाराचे मनी लॉन्ड्रिंग करणारा हवाला ऑपरेटर हा पण उदय शंकर महावर आहे. बहुतेक गांधी परिवाराने ठाकरे परिवारांची ओळख करून दिली असेल आणि ठाकरे साहेबांनी त्यांचा महापालिकेचा फंड कलेक्टर यशवंत जाधवची भेट घालून दिली असेल, माहित नाही, ती माहित नाही. पण जाधवचा ऑपरेटर पण उदय शंकर महावर. आणि नॅशनल हेरॉल्ड जे सोनिया गांधी राहुल गांधी ज्या ट्रस्टी पार्टनर त्यांचं हे वर्तमानपत्र, त्यात पण मनी लॉन्ड्रिंग उदय शंकर महावरनी केलं आहे. आणि म्हणून तो अधिकृतरित्या ज्या हवाला ऑपरेटरला ज्याच्यावर कारवाई करण्यात आली, प्रधान डीलरला शेल कंपनी घोषित करण्यात आली, त्यातना यशवंत जाधव परिवाराने 15 कोटी रुपये कॅश देऊन चेक घेतले. आणि मग त्याच्यावर दुसरी कंपनी केली, नंतर तिसरी कंपनी केली. तर या 3 कंपन्यांद्वारा 15 कोटी मालक कोण? यशवंत जाधव. हे 15 कोटी यशवंत जाधव आमदार यामिनी यशवंत जाधव म्हणजे माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा मुंबई महापालिकाचे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष, म्हणजे मेन फंड कलेक्टर. जे माफिया कॉन्ट्रॅक्टर करून माफिया नेता जे कॉन्ट्रॅक्ट देण्याचे पैसे घेतात ते स्टँडिंग कमिटी चेअरमॅनच्या थ्रू येते. आणि हे इन्कम टॅक्स विभागाने पूर्ण, त्याला आपण कॅश ट्रेल म्हणतो, म्हणजे पैसे कुठून आले, कुठे गेले, पुरावेसह स्टेटमेंट महावरने दिलाय की हो यशवंत जाधवचा माणूस अशा पद्धतीने रोकडे पैसे द्यायचा, आता मी बँकेत टाकायचो, हा माणूस चेक घेऊन जायचा. 15 कोटी रुपये यशवंत जाधवच्या खात्यात, त्यांच्यामध्ये त्यांच्या पत्नीचे 2 मुलं, त्यांच्या कंपन्या, हे 15 कोटी यायचे. आणि त्यातला काही पैसा फॉरेनला पाठवण्यात आला, UAE ला पाठवण्यात आला. याच्या संबंधित निवडणूक विभागाला एक रिपोर्ट इन्कम टॅक्स विभागाने पाठवला. आणि आम्ही इन्कम टॅक्स विभाग, ईडी, कंपनी मंत्रालय, SFIO, फायनान्स मिनिस्ट्री, निवडणूक आयोग सगळ्यांकडे आम्ही गेले अनेक महिने याचा पाठपुरावा करत आहोत. निश्चितपणे आज इन्कम टॅक्सनी कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई इथे थांबणार असं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत समजत असेल तर समजत नाही, त्यांना सगळं कळतंय. म्हणून परत आरडाओरडा सुरू करणार संजय राऊत. आणि उद्धव ठाकरे संजय राऊतला सांगणार, अरे परत जाऊन दे बाईट, किरीट सोमय्याला टाक जेलमध्ये, किरीट सोमय्याचा मुलगा नील सोमय्याला जेलमध्ये टाक, त्याची बायको मेधा सोमय्याला जेलमध्ये टाक. परत सुरू होणार बघा हे नौटंकी. आणि आपला माहितीसाठी सांगतोय, मुख्यमंत्री, गृहमंत्री शरद पवार यांच्या बैठका झाल्या, काही डॉक्युमेंट नाही. संजय राऊतने जे नौटंकी केली, एक दमडीचं किरीट सोमय्या, नील सोमय्या, मेधा सोमय्याचा भ्रष्टाचार नाही सापडला. पुलिस कमिशनर सांगितलं साहब कुछ नहीं कर सकते. बोले तुला ट्रान्सफर हवी आहे का? नील सोमय्यावर गुन्हा दाखल कर, 1 महिना बेल मिळता कामा नये. अरे उद्धव ठाकरेजी, आता तुमच्या धमक्याला घाबरणार नाही आहात. आम्ही तिघांना जेलमध्ये जावं लागलं तरी तुमचे डर्टी डझन नेत्यांचे घोटाळे लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाणार. हे तर फक्त यशवंत जाधव, अजून दुसऱ्या 4ची अथाच प्रकाराची डॉक्युमेंट एव्हिडन्ससह आणि त्याचा पाठपुरावा विभिन्न डिपार्टमेंटने सुरू केलाय. कंपनी मंत्रालयाकडे गेल्या महिन्यावर 3 असे कंप्लेंट वेगवेगळ्या नेत्यांच्या दिल्या गेल्या आहेत आमच्यातर्फे. हे यशवंत जाधवचं जसं मी सांगितलं तर
इन्कम टॅक्स विभागाने आज जे सुरू केलंय, कंपनी मंत्रालयाने पण चौकशी सुरू केली आहे, नोटिस इश्यू झाल्या आहेत. कारण की त्यांनी काय केलंय, जी कंपनी अस्तित्वातच आहे, बंद पडली, ज्याला म्हणतो स्ट्राईक ऑफ कंपनी, ती कंपनी बंद पडलेल्या कंपनीचं बँक अकाउंट उघडलं किंवा त्यांच्या बँक अकाउंट मध्ये कॅश टाकली आणि स्वतःकडे चेक घेतले. म्हणजे फॉर्जरी आणि फ्रॉड हे फक्त उद्धव ठाकरेच करतात असं नव्हे. उद्धव ठाकरेंनी केलेच नाही, कोणी बंगल्याचे फ्रॉड फॉर्जरीच केली आहे. हिम्मत नाही, 17 महिने मी या घोटाळ्यावर बोलतो, एक शब्द बोलण्याची ठाकरे परिवारामध्ये हिम्मत नाही, म्हणून तर संजय राऊतला सांगतात तू बोल. तशी फॉर्जरी. तर एका बाजूला महाराष्ट्र सरकारने ताबडतोब यशवंत जाधवच्या विरोधात फ्रॉड फॉर्जरीचा आयपीसी पोलीस स्टेशननी कंप्लेंट घ्यायला हवी. कंपनी मंत्रालयात कारवाई होणार आणि फॉरेनला पैसा गेलाय म्हणून ईडीला पण मी प्रार्थना केली आहे की त्यांनी पण याचा पाठपुरावा केला पाहिजे. नाही पण आपण म्हणताय की 12 एकीकडे म्हणजे 1 डझनभर, त्यानंतर आता 2 अजून अतिरिक्त किती लोकांचा आपण खुलासा करणार आहात? कारण की दररोज नवीन खुलासे करताय आपण. एकंदर 25 घोटाळे मी काढले, त्याची पुस्तिकाही काढली आहे. त्या 25 पैकी 7 घोटाळे उद्धव ठाकरेंनी मान्य केले. त्यात उद्धव ठाकरेंनी, मी उद्धव ठाकरे म्हणतो म्हणजे बहुवचन आहे, म्हणजे उद्धवजी ठाकरे यांनी त्यांचा बिझनेस बिल्डर पार्टनर याला जे कोविड हॉस्पिटलचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता मुलुंडला 12,000 कोटीचा, तो कॅन्सल केला, म्हणजे मागे घेतलं. हसन मुश्रीफने आपल्या जावयाच्या कंपनीला 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता, ते टेंडर कॅन्सल केलं. तर 18 प्रकरण अजून चालू आहे. त्यातल्या महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो की अनिल परब इल्लीगल रिसोर्ट महाराष्ट्र सरकार अडीबाजी करत आहेत. केंद्र सरकारने डिमोलिशनचे आदेश दिले आहेत आणि माझं केंद्र सरकारकडे मी पाठपुरावा करत आहेत की यांच्यावर क्रिमिनल प्रोसिक्युशन सुरू करावं. ते होईल. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांचा 19 बंगल्यांच्या संदर्भात आम्ही मुंबई हायकोर्टात पुढच्या काही दिवसात जनहित याचिका दाखल करणार आहोत. आणि सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की जसं यशवंत जाधवांचा उल्लेख केला, आज यशवंत जाधवांकडे ऐकायला पण ज्या पद्धतीनं एक संपूर्ण म्हणजे आज औरंगाबाद असो किंवा नागपूर असो यासारख्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करत आहेत आणि ते म्हणतायत की हे सगळं केंद्र सरकार हे सरकार पाडण्यासाठी करताय, त्यासाठी तुमचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात एक माणूस बोलायला तयार नाही आता. कारण की उद्धव ठाकरे यांचा उद्वा हा संजय राऊतने त्यांचे पार्टनर सुजित पाटकरला 100 कोटीचा कोविड हॉस्पिटलचा कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिला, जी कंपनी अस्तित्वात नव्हती. नंतर त्या कंपन्या ब्लॅकलिस्ट झाला. त्यानंतर पण त्याला 4 आणखीन कोविड सेंटर दिल्या गेल्या. त्याच्यामुळे 27,000 1700 तो फक्त शिवाजीनगर पुणे 27,000 कोविड पेशंटचं नुकसान झालं. कोविड पेशंटच्या जीवाची खेळून उद्धव ठाकरे आपल्या माफिया कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळवून देतात. याच्या विरोधात का आंदोलन नाही करत शरद पवार आणि अजित पवार? रस्त्यावर का नाही बसत? ब्लॅकलिस्टेड कंपनीला कोण आता यशवंत जाधवने महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेतले, हे सगळं सिद्ध झालेलं आहे. आता पंचायत अशी आहे की मग ते मविवा तो की ठाकरे यांची माफिया सेना तो सगळ्यांच्या पोटात गोळा उठलाय. अनिल परबचा रिसोर्ट बेकायदेशीर आहे, किरीट टोम्याने सगळं पाठपुरावा केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने पण घोषित केलं की नाही का उद्धव ठाकरेने आपल्या बिल्डर मित्राला 62 कोटी जमीन गेली, 21 कोटीत विकत घेण्याचा का टेंडर रद्द केलं? का हसन मुश्रीफनी दावा आता 1500 कोटीचा मग का सांगायचं होतं ना नाही आहे? असे घोटाळे करणारे ते सांगतात किरीट टोम्याचं टार्गेट आहे, माझा टार्गेट घोटाळेबाज आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरतीच हे घोटाळे बाहेर येतात, याच्याकडे कसं बघतात? अरे भाऊ, ते बोलतात त्यांना हा प्रश्न विचारा ना. म्हणजे तुमच्यात मला कुणाला मूर्ख बनवतात? उद्धव ठाकरेचा 19 बंगल्याचा घोटाळा 12 नोव्हेंबर 2020 ला काढला होता.
उद्धव ठाकरे साहेबांनी 28 नोव्हेंबर 2019ला शपथ घेतली आणि 29 नोव्हेंबरला ज्या बिल्डरला त्याची जमीन घ्यायची नाही असा निर्णय झाला होता, दुसऱ्या दिवशी 2,55,00,000ची जमीन त्यांनी 900 कोटीत विकत घेतली. खेळ, मनोरंजन आणि देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा. पाहत रहा प्राईम मराठी.